नमस्कार, न्यूज 24 मराठीमध्ये आपले पुन्हा स्वागत. आपण मागच्या एपिसोडमध्ये चर्चा केली की राज्यातल्या निवडणुकीच्या संदर्भात, मतदानाच्या संदर्भामध्ये अनेक विषयांवर आपण चर्चा केली. आत्ता दुपारी 3 वाजेपर्यंत जे मतदान झालेलं आहे ते 34.96% झालेलं आहे. आकडेवारी जी आहे ती अजूनपर्यंत कन्फर्म येत नाही. तसं 42.63% सांगितलं जात आहे शासनाच्याच एका विभागाकडनं, आणि दुसऱ्या विभागाकडनं तर त्याची आकडेवारी अपडेट व्हायला वेळ लागत असतो, कारण की ही नेटवरची आकडेवारी आहे. पण 43% आपण गृहीत धरूयात, कारण अपडेट होण्यासाठी जो वेळ लागतो किंवा जो कालावधी लागतो तो कालावधी यामध्ये गृहीत धरावा लागतो. राज्यामध्ये 42.63% मतदान झाल्याची आकडेवारी आत्तापर्यंत आम्हाला उपलब्ध झालेली आहे. एकंदरीत आपण आता या संपूर्ण मतदान प्रक्रियेवरती पुन्हा एकदा चर्चा करूयात. माढ्यामध्ये काल रात्री जे तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं होतं, इंदापूरमध्ये झालं, बारामतीमध्ये झालं, त्यानंतर कोल्हापूरमध्ये मात्र अतिशय शांततेने आणि अगदी शांत आणि व्यवस्थित मतदान सुरू आहे. कोल्हापूरमध्ये शाहूराजेंकडनं सांगितलं जातं आहे की आम्ही जनतेमध्ये मिसळणारी माणसं आहोत, त्याच्यामुळे आम्हाला जनतेमध्ये मिसळायला काही अडचण वाटत नाही. त्यांचे कुटुंब देखील जनतेमध्ये मिसळेल. सांगलीमध्ये एक महत्त्वाचा विषय सांगलीमध्ये आहे की सांगलीमध्ये अतिशय चुरस चाललेली आहे. सांगलीमध्ये जी मतदान प्रक्रिया आहे त्या मतदान प्रक्रियेमध्ये अतिशय चुरस असून त्या ठिकाणी दोन्ही उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांमध्ये खूप थोड्या अंतराने ही सगळी प्रक्रिया सुरू आहे. अर्थात हा कल नाही आहे, परंतु एकंदर जे मतदारांशी किंवा आसपास जी चर्चा आमच्या माध्यमातून होत असते त्या माध्यमातून ही माहिती मिळते. दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाच्या संदर्भामध्ये पुन्हा हायकोर्टामध्ये आज चर्चा झालेली आहे, सुप्रीम कोर्टामध्ये, माफ करा. चर्चा झाल्यानंतर कोर्टाने म्हटलेलं आहे की ईडीला प्रश्न विचारलेला आहे की 100 कोटीचे 1100 कोटी कसे झाले. 100 कोटी रुपयाची गडबड असल्याचा ईडीचा जो पहिला दावा होता त्या दाव्यानंतर ती रक्कम 1100 कोटी कशी झाली, हा एक प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि अरविंद केजरीवालांच्या जामिनासंदर्भामध्ये अजूनही बऱ्याचशा गोष्टी अडथळा बनलेल्या आहेत. तर एकंदर राज्यात जी मतदान सध्या सुरू आहे त्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये शांततेनं मतदान म्हटलं जाईल बऱ्याच ठिकाणी, परंतु जो बारामती वगैरे जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये आता कोल्हापूरमध्ये 51% मतदानाची आकडेवारी आता येते. माफ करा, म्हाड्यामध्ये 39% मतदान झालेलं आहे. त्याच्यानंतर धाराशिवमध्ये 40.92% मतदान झालेलं आहे. आणि राज्यात एकूण 42.63% मतदान झालेलं आहे. या संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरू असताना दत्ता भरणेंचा जो इंदापूरमध्ये दत्ता भरणेंनी जे काही मतदान केंद्रावरती रोहित पवारांनी म्हटल्याप्रमाणे किंवा जे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीनं जे काही वातावरण तिथे तणावग्रस्त दत्ता भरणेंमुळे झालं किंवा दत्ता भरणेंनी केलं असं म्हटलं जातं आहे रोहित पवारांच्या आरोपावरनं, त्या संदर्भामध्ये दत्ता भरणेंच्या विरोधात निवडणूक आयोगानं कारवाई करावी अशी मागणी केली जाते. आणि त्याच वेळेला रोहित पवारांनीच हा प्रकार घडवला असं अमोल मिटकरी म्हणतात. अमोल मिटकरी यांनी सुद्धा रोहित पवारांवरती आरोप प्रत्यारोप केलेले आहेत आणि रोहित पवारांना या संदर्भामध्ये टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये देखील जे आहे मतदान, ते मतदान व्यवस्थित सुरू आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही आहे आणि मतदान प्रक्रिया अतिशय सुरळीत सुरू असल्याचं दिसतं आहे. तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आज आपण लातूरमध्ये 44.48% मतदान झाल्याची आकडेवारी आत्ता, सांगलीमध्ये 49.30% मतदान झालेलं आहे. एकंदरीत जी आकडेवारी आत्तापर्यंतची आहे, 3 वाजेपर्यंतची आकडेवारी जी आहे ती समाधानकारक मतदान प्रक्रियेमध्ये आकडेवारी मानली गेली पाहिजे. हातकंगलेमध्ये 42.49 पॉईंट आहे. कोल्हापुरात 51% मतदान झालेलं आहे. आणि म्हाड्यामध्ये 39% मतदान झालेलं आहे. दुपारी 3 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. एकंदरीत ही आकडेवारी धाराशिवमध्ये 40.92%. ही आकडेवारी एकंदर समाधानकारक म्हणता येईल, कारण की अजून बराचसा वेळ बाकी आहे. त्याच्यामुळे ही जे आकडेवारी आहे ती आकडेवारी पुढे वाढणार आहे असं, म्हणजे वाढेल आता, कारण कसं जसा उन्हाचा तडाखा देखील कमी होत जाईल आणि मतदार देखील आणखीन मोठ्या संख्येनं बाहेर पडतील अशी अपेक्षा आपण या ठिकाणी वर्तवायला हरकत नाही आहे. माझ्याशिवाय कोणीच नाही
असं दत्ता भरणेंनी म्हटलेलं आहे की माझ्याशिवाय जो रोहित पवारांनी शिवीगाळीचा व्हिडिओ प्रसारित केला आहे त्याच्याशिवाय माझ्याशिवाय कोणीच नाही. बारामती ॲग्रोच्या संदर्भामध्ये काय येत आहे सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची आई आशा पवारांची भेट घेतलेली आहे. अशा प्रकारचे हे जे आत्तापर्यंतची आपली चर्चा झाली होती. त्यानंतर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी यांनी भेट घेतलेली आहे सुप्रियाताईंनी असं म्हणतायत अमोल मिटकरींनी म्हटलं आहे की सुप्रिया सुळेंनी जी भेट घेतलेली आहे दादांच्या आईंची, ती जी भेट आहे ती भेट म्हणजे केवळ एक निवडणूक स्टंट आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा थोडंसं बारामतीकडे वळतोय. बारामतीमध्ये पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला की तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असं म्हटलं गेलं शरद पवारांकडनं. तर त्यावेळेला अजित पवार म्हणाले की शरद पवारांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप वगैरे केलेले नाहीत, परंतु त्यांनी एका सभेमध्ये म्हटलं आहे की सुप्रिया सुळेंवर एकही आरोप नाही. याचा अर्थ असा होतो की माझ्यावर आरोप आहेत असंच त्यांना म्हणायचं आहे. पण याच वेळेला त्यांनी म्हटलं आहे की शरद पवारांचे जे निकटवर्ती आहेत त्या निकटवर्तीयांनी त्यांना एवढ्या सभा घ्यायला न लावणे किंवा त्यांची काळजी घेणं गरजेचं होतं. आणि मी जर एवढा भ्रष्टाचारी असतो, शिखर बँक घोटाळा, बाकीच्या घोटाळ्यांमध्ये जी माझं नाव आलेलं आहे, तर ह्या सगळ्यामध्ये मी इतका जर बदनाम असतो तर मी उपमुख्यमंत्री नसतो किंवा आज मी राज्याच्या महत्त्वाच्या पदावर नसतो. अशा प्रकारे अजित पवारांनी शरद पवारांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं होतं की सुप्रिया सुळेंवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही, त्यावरती हे प्रत्युत्तर दिलं असंच म्हणावं लागेल. तर महाराष्ट्रातील ज्या 10 मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया आहे त्यामध्ये सांगोल्यातील बादलवाडी येथे एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत तिथे EVM पेटवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि पोलिसांनी त्यातील जो आरोपी आहे त्या आरोपीला अटक देखील केली आहे. एकंदरच आजची मुंबईतील धुरा अमराठी नेत्यांच्या हाती असल्याचं आपल्याला जे चित्र समोर येत आहे त्याच्यामध्ये मुंबईमध्ये जे सर्वपक्षीय नेते आहेत ते सर्वपक्षीयांकडे नेत्यांकडे जी धुरा आहे ती मराठी नेत्यांकडेच आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. तसं पाहिलं तर मुंबई शहर जे आहे ते विविध भाषिकांनी भरलेलं शहर आहे आणि मुंबई शहरामध्ये विविध भाषिक लोक आहेत. परंतु ह्या मतदान प्रक्रियेमध्ये किंवा या निवडणूक प्रक्रियेमध्ये या तिसऱ्या टप्प्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की या ठिकाणी मुंबईमध्ये जे नेते मंडळी आहेत ती मराठी नेते मंडळींनी जी धुरा निवडणुकीची घ्यायला पाहिजे होती ती तेवढीशी घेतलेली नाही आहे आणि अमराठी लोक जे आहेत नेते मंडळी त्यांनी मात्र निवडणुकीकडे जास्त लक्ष दिलेलं आहे. निवडणुकीची धुरा त्यांनी जास्त मोठ्या प्रमाणावर घेतली असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आज या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये आपण सकाळपासून विविध गोष्टींची चर्चा करत आहोत. तर या संपूर्ण संदर्भामध्ये गुजरातकडे आपण थोडं वळूयात. गुजरातमध्ये मात्र भाजपची अवस्था थोडीशी बिकट झालेली आहे. भारतीय जनता पार्टीला गुजरातमध्ये अनेक विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं. क्षत्रिय समाज जो आहे ते क्षत्रिय समाजाच्या बाबतीत पण जे वक्तव्य भाजपच्या मंत्र्यांनी केलं होतं त्या वक्तव्यानंतर क्षत्रिय समाजाने निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीवर देखील बहिष्कार टाकलेला आहे. त्यामुळे तिथे पटेल समाजाच्या नेत्यांना त्या ठिकाणी परत एकदा भारतीय जनता पार्टीकडून पाठवलं जातं आहे आणि तिथले सभा वगैरे जे आहेत त्या पटेल समाजाच्या नेत्यांकडनं घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. अशा पद्धतीनं गुजरातमध्ये देखील भारतीय जनता पार्टीला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं आहे. 6% मतदान आज त्या क्षत्रिय समाजाचं आहे आणि तो क्षत्रिय समाज जो आहे तो गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीवरती प्रचंड नाराज आहे. तसंच इंदोर मध्य प्रदेशमध्ये देखील ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की इंदोरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी आणि तिथल्या मतदारांनी नोटाला प्राधान्य देणार असं सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी नोटाला प्राधान्य जास्त मोठ्या प्रमाणात दिलं जात आहे. अशी परिस्थिती सध्या इंदोरमध्ये मध्य प्रदेशमध्ये देखील आहे.